काल रात्री मुंब्रा शहरातील ठाकूरपाडा म्हणून एरिया आहे, तेथील एका बिल्डिंगच्या 6व्या मजल्यावरनं डकमध्ये एक मुलगी पडली अशी रात्री 11 वाजताच्या दरम्याने पोलीस स्टेशनला काही स्त्रिया वगैरे रडत वगैरे आल्या आणि त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही तिथे पोहोचलो. आमचे API सोनवणे साहेब, API माने साहेब, मी स्वतः, आमचे इतर सर्व अधिकारी आणि स्टाफ तिथे पोहोचला. खात्री केल्यानंतर 6व्या माळ्याच्या बाथरूमच्या 4 काचा निघालेल्या होत्या आणि ती खिडकी उघडी दिसत होती टॉर्चच्या प्रकाशात. आम्ही तिथे अग्निशामक दलाच्या जवानांना बोलून त्यांच्या मदतीने सदर बॉडी काढलेली आहे आणि ती पोस्टमॉर्टमसाठी छत्रपती शिवाजी रुग्णालय जे आहे कळवा तेथे पाठवलेली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता पहाटेच्या दरम्यान आमच्या असं निदर्शनास आले की त्या मुलीसोबत खेळणारे इतर 2 एक मुलगा आणि मुलगी वगैरे त्यांच्याशी चर्चा केली. तसंच त्या बिल्डिंगमधल्या काही स्त्रियांशी वगैरे आम्ही चर्चा केली आणि ती जी खोली होती, ज्या खोलीच्या बाथरूमच्या 4 काचा काढून ती खिडकी उघडी असलेली होती जिथून त्या मुलीला फेकण्यात आलेलं होतं, तर त्या अनुषंगाने तपास करून आम्ही एका 19 वर्षाच्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे. त्या 10 वर्षाच्या मुलीवर त्याने बहुतेक लैंगिक अत्याचार करण्याच्या विचाराने वगैरे प्रयत्न केला असेल आणि त्यातनं ही घटना घडलेली असेल. अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले नाहीत आणि पूर्ण खात्री करून फिर्याद देऊन गुन्हा दाखल करत आहोत. आरोपी जो आहे संशयित तो ताब्यात आहे आणि नागरिकांनी असं घाबरण्याचं कारण नाही आणि असा कुठलाही गुन्हा कोणी गुन्हेगाराने करायचा प्रयत्न केला तर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचून गुन्हा उघडकीस आणण्यास सक्षम आहेत. रात्रीपासून आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष चिडुंबरे सर, जॉईंट CP चव्हाण सर, ॲडिशनल CP विनायक देशमुख सर, आमचे DCP सुभाष बुरसे सर आणि ACP कुळेकर सर, आम्ही सर्व अथक त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न करून परिश्रम घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. इतर जी माहिती आहे ती गुन्हा दाखल झाल्यानंतर वगैरे तपासात निष्पन्न होईल, त्या हिशोबाने तुम्हाला पुरवण्यात येईल.